नमस्कार. जागतिक महिला दिनाच्या संपूर्ण महिलांना खूप खूप शुभेच्छा. जागतिक महिला दिन संपूर्ण भारतामध्ये अगदी चांगल्या प्रकारे साजरा केला जातो. महिलांना जेव्हापासून कामामध्ये प्राधान्य मिळालेलं आहे, म्हणजे पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करायला जेव्हापासून महिला लागल्यात, तेव्हापासून आपल्या देशाचा GDP वर गेलेला आहे. महिलांची लोकसंख्या ही 50% असून 50% महिला आज जर 100% कामाला लागल्या तर जगातला कुठलाही देश आपली प्रगती थांबवू शकणार नाही. महिलांच्या बाबतीत सांगायचं झालं, आजपर्यंत जेवढ्या काही करप्शनच्या केसेस झाल्यात त्या सर्व आपण जर लक्ष दिलं तर नगण्य अशा महिला सापडतील त्याच्यामध्ये. म्हणजे याच्यावरून असं सिद्ध होतं की महिलांचं काम करण्याची जी पद्धत आहे, हे नॉन करप्टेड, इमानदारीने काम करणं, वेळेचं भान ठेवणं, ही जी पंक्च्युअलिटी आहे ती महिलांमध्ये आहे. आणि त्यामुळं ज्या ज्या कार्यालयामध्ये महिला काम करतात ते कार्यालय अगदी टाईम टू टाईम व्यवस्थित चालतं. सर्वात महत्त्वाची गोष्ट की यावर्षी आपल्या नगराध्यक्षसुद्धा चार्टर्ड अकाउंटर तेजश्री विश्वजित करंजुले पाटील आहेत. अनेक वर्षापासून या ठिकाणी निवडणूक नव्हती, प्रशासकीय राजवट होती आणि यांनी कारभार हातात घेतल्याच्या नंतर आमूलाग्र असा बदल प्रशासनामध्ये आणि विकासामध्ये झालेला आपल्याला दिसून येतो आहे. 5 वर्ष प्रशासकीय राजवटीमध्ये कर्मचारी म्हणा किंवा अधिकारी म्हणा, मनाला वाटेल तसे यायचे, मनाला वाटेल तसे जायचे. कुठलाही टायमाचं बंधन नव्हतं, शिस्त नव्हती. परंतु तेजश्री करंजुले पाटील जेव्हापासून आल्यात तेव्हापासून सर्वात जास्त शिस्त लावण्याचा पहिला प्राधान्य त्यांनी दिलेलं आहे. अनेक विकासाची कामं त्यांनी हातात घेतलेली आहे. नवतरुणांसाठी क्रीडा, सांस्कृतिक या कामाला त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे. यावरूनच आपल्याला जाणवतं की या महिला आपल्या कामामध्ये कौशल्य निर्माण करतात. आणि तसं पण भारतामध्ये काली, दुर्गा, सरस्वती आपल्या संस्कृतीमध्ये सुद्धा त्यांना प्राधान्य दिलेलं आहे. मी परत एकदा जागतिक महिला दिनाच्या संपूर्ण महिलांना खूप खूप शुभेच्छा देतो. आणि इथूचित ते प्रगती त्यांची हो आणि देशाच्या प्रगतीमध्ये त्यांनी वाटा घ्यावा अशी मी त्यांना शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.